नमस्कार, अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवतोय नाश्त्यासाठी झटपट असा ढोकळा. तर ढोकळा बनवण्यासाठी बघा आपण 200 ग्राम आपण बेसन पीठ घेतलंय. तर आयतं बेसन पीठ आहे हे. तर आपण हे बेसन पीठ पहिल्यांदा सर्वात आधी चाळून घ्यायचं व्यवस्थित. तर बेसन पीठ आपण चाळून घेतले. त्यानंतर 1 वाटी आंबट दही घेतलेले. त्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी लागलं तर आपण इथं वापरणार आहे. त्यानंतर आपण बघा इथं हिंग पावडर घेतली, थोडीशी हळद, 2 चमचे साखर, चवीनुसार मीठ आणि आपल्याला इनो लागणार आहे. त्यानंतर बघा फोडणीसाठी आपण मोहरी घेतली 1 चमचा, कढीपत्ता घेतला, 2 तिखट मिरच्या, थोडीशी कोथिंबीर. तर सर्वात आधी आता साहित्य आपलं सर्व सांगून झालेलं आहे. मिक्सरच्या भांड्यात आपण मिश्रण तयार करणार आहे. जास्त काही दगदग नाही आणि काही नाही. तर पटकन असं मिक्सरच्या भांड्यात बेसन पीठ टाकून घेतलंय आपण. आता मिक्सरच्या भांड्यात बेसन पीठ टाकल्यानंतर त्यातच आपण थोडासा हिंग, थोडीशी चिमूटभर हळद, त्यानंतर इथं 1 ते 1.5 चमचा साखर टाकली आहे, कारण आपलं दही जास्त आंबट आहे. चवीनुसार मीठ टाकलेले आहे आपण आणि 1 वाटी जे दही घेतलेले आहे ताजं चांगलं, आपण थोडं आंबट दही घ्यायचं, ढोकळ्याची चव छान लागते. आणि इथं आपण दह्याच्या वाटीत थोडंसं पाणी टाकलं आणि आपण ह्याच्यामध्ये टाकून दिले. आता मिक्सरवर आपण हे फिरवून घेऊया. तर इथं बघू शकता मिक्सरवर आपण हे बेसन पीठ फिरवून घेतलेले. त्यानंतर ह्यातच आपण आता इनो टाकून घेणार आहे. तर 1 पॅकेट इनोचं लागतंय ते आपण इथे टाकलेले आणि पुन्हा एकदा मिक्सरवरनं आपण पटकन फिरून घेऊया. तर पुन्हा एकदा आपण बघा हे मिक्सरवर फिरून घेतलेले. तर छान असा ढोकळ्यासाठी घट्टसर हे मिश्रण तयार झालेले. ह्याची चव आपण बघून घेतलेली आहे. छान असं आंबट गोड चव झाली. एका खोलगट भांड्याला आपण तेल लावून घेऊया. पाणी ठेवले आपण 1 तांब्याभर कढईमध्ये. पाणी चांगलं उकळलेलं आहे आणि आता मिक्स केलेलं इथं ढोकळ्याचं जे मिश्रण आहे ते आपण इथं ओतून घेतलेले. तर एका खोलगट भांड्यात, एखाद्या ताटात, कुकरच्या डब्यात तुम्ही घेऊ शकता. पाण्याला छान उकळी आली. 10 मिनटं आपण हा ढोकळा पटकन आता शिजून घेणार आहे. व्यवस्थित असं पॅक झाकण टाकून घ्यायचं. तोपर्यंत लगेच आपण इथं फोडणी तयार करूया. ढोकळा शिजेपर्यंत 10 मिनटं ढोकळा शिजतोय तोपर्यंत बघा तेल टाकले थोडंसं आपण. त्यामध्ये मोहरी टाकली 1 चमचाभर, थोडासा हिंग टाकलाय. मोहरी चांगली छान तडतडून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये 2 मिरच्या आहेत त्या आपण तोडून टाकलेल्या आहेत. त्यानंतर कढीपत्ता पण आपण इथं टाकून घेतलाय. आता फोडणी चांगली तडतडली की ह्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. तर 1 अर्धा कप आपण इथं पाणी टाकणार आहे. तर अर्धा कप म्हणजे अर्धा पेलाभर आपण इथं पाणी टाकलेले आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं साखर आणि किंचित असं मीठ टाकून घेतलेलं आहे मी. आता बघा फोडणी छान उकळली, 10 मिनटं झालेत. ढोकळा पण आपला मस्त लगेच तयार झालेला आहे. तर इथं मी पहिल्यांदा बघितलं होतं आतपर्यंत. आता परत एकदा बघूया आपण. तर छान असा आपला ढोकळा मस्त झालेला आहे. तो ढोकळा थंड होण्यासाठी मी बाजूला ठेवला आहे. तर इथं बघा ढोकळा चांगला थंड झालेला आहे. आपण तो काढून घेतलेला आहे आता आणि छान असा झटपट असा आपण हा नाश्त्यासाठी ढोकळा बनवला आहे. तो ढोकळ्याचे आपण इथं पीस तयार करताना पहिल्यांदा ढोकळा चांगला थंड होऊन घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला ह्याचे पीस पाडून घ्यायचे. तर व्यवस्थित असे छोटे छोटे मी इथं ढोकळ्याचे पीस पाडून घेते. तर इथं बघू शकता अगदी कुठलीही त्रास न घेता झटपट असा आपण छान असा हा जाळीदार ढोकळा बनवलेला आहे. आता ह्याच्यावर आपल्याला छान फोडणी टाकून घ्यायची. तर फोडणी तयार केलेली आपण ती अशी गरम गरम इथं ढोकळ्यावर आता आपण घालून घेणार आहे. तर सर्व फोडणी आपण सगळी व्यवस्थित इथं पीस कट करून त्यानंतर आपण टाकली म्हणजे व्यवस्थित अशी फोडणी आतपर्यंत पोचली जाईल आणि त्यानंतर आपण इथं वरती थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. तर इथं बघू शकता छान असा झटपट अगदी कुठल्याही भांड्यांचा राडा न करता झटपट असा हा आपण ढोकळा बनवलाय. छान असा हा ढोकळा बघा. ह्याचे पीस पण इतके मस्त पडलेले आहेत.
ते इथं बघू शकता तुम्ही, तुम्हाला दाखवते मी. तर इथं बघू शकता, अगदी झटपट असा आपण हा ढोकळा तयार केला आहे. छान जाळी पण पडली आहे. अगदी कुठलीही भांड्याचा राडा न करता आपण हा नाश्त्यासाठी आज ढोकळा बनवलेला आहे. एका ताटामध्ये आता आपण ह्याला व्यवस्थित असं ठेवून घेऊया. तर इथं बघू शकता, छान अशी ह्याला मस्त आतपर्यंत जाळी सुटलेली आहे आणि झटपट असा आपला हा नाश्त्यासाठी ढोकळा तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने झटपट असा ढोकळा तुम्ही एकदा तरी करून बघा. चवीला खूप भारी होतो. आणि जर आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.